गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी या कोरोनाच्या काळामध्ये सर्वजण आपापल्या घरामधून त्यांना अभिवादन करत आहेत. आणि ज्यांनी 5,000 वर्षांचा अस्पृश्यतेचा कलंक या भारत देशातून मुळासहित उपटून काढला. 5,000 जातींना एकत्रित करण्यासाठी जे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले. वेगवेगळ्या सर्व जातींना समतेचं, न्यायाचं, बंधुभावाचं तत्व, त्या तत्वामध्ये गुंफण्याचं काम ज्यांनी केलं, संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ असं संविधान ज्यांनी निर्माण केलं, या संविधानामुळं आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, समता अनुभवत आहोत किंवा बंधुभावानं वागण्याचा प्रयत्न करत आहोत आणि न्यायासाठी लढत आहोत. हे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय ही तत्व ज्यांनी आपल्या भारताला संविधानाच्या माध्यमातून दिली, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचा आज स्मृती दिन आहे किंवा आज महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिवशी दिल्ली या ठिकाणी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. नंतर विमानानं त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलं. मुंबईमध्ये मग चैत्यभूमी, समुद्राच्या काठावर असणाऱ्या चैत्यभूमीमध्ये त्यांचा अंत्यसंस्कार झाला. त्या अंत्यसंस्काराला जवळजवळ 5 लाखापेक्षा जास्त लोक, त्यावेळेला मोबाईलची कसलीही सुविधा नसताना लाखो लोक मुंबईमध्ये जमा झालेले होते त्यांना अभिवादन करण्यासाठी. काय असं काम केलं त्यांनी आयुष्यभरामध्ये की ज्याच्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो लोक जमा झाले. एका सुभेदार रामजी सकपाळ यांच्या घरामध्ये जन्माला आलेले हे 14व रत्न, 14व्या नंबरला त्यांचा जन्म झाला. आणि तरी सुद्धा त्यांना शिकवलं गेलं. शिक्षणासाठी सुभेदार रामजी हे स्वतःच मिलिटरी पलटणीमध्ये शिक्षक होते आणि शिक्षक असताना त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी आग्रही होते. तरखडकरांची भाषांतरमाला आपल्या मुलाकडून त्यांनी तोंडपाठ करून घेतलेली होती. तरखडकरांच्या भाषांतरमालेचे 3 भाग आहेत. ती तीनही पुस्तकं पाठ करून घेतलेली. हार्वर्डची डिक्शनरी पाठ करून घेतलेली होती. बाबासाहेब आंबेडकर का घडले, का मोठे झाले, तर त्यांचे वडील कसे होते. त्यांच्या वडिलांनी एवढा अभ्यास करून घेतलेला होता त्यांच्याकडून, म्हणून बाबासाहेब सुद्धा मोठे झाले. बाबासाहेबांना पहाटे अभ्यासाला उठवण्यासाठी त्यांचे वडील पहाटे लवकर उठून त्यांना अभ्यासाला बसवायचे. घरामध्ये जागा नसायची. बाहेर पोलच्या खाली कधी कधी अभ्यास केला बाबासाहेबांनी, कारण 10x10च्या डबक चाळीमध्ये ते राहत होते. रत्नागिरी, नंतर साताऱ्यातलं झालेलं त्यांचं प्राथमिक शिक्षण, साताऱ्यातल्या प्राथमिक शिक्षणानंतर मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजला त्यांचं शिक्षण झालं. आणि तिथं शिक्षण घेत असताना खूप वाईट अवस्था होती. अशा वाईट अवस्थेमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. त्यासाठी त्यांच्या वडिलांनी कधी कधी दागिने घाण ठेवणं आणि त्या मुलासाठी पुस्तकं आणून देणं असं काम केलेलं होतं. मुलाच्या शिक्षणासाठी किती धडपड करायची असते ते त्यांच्या वडिलांकडून शिकता येतं. आणि शिक्षणासाठी सुद्धा किती वेडं व्हायचं असतं. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि
ते दूध जो पिईल तो अन्यायाविरुद्ध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि आयुष्यभर शिक्षणासाठी धडपडत राहिले. विद्येला आपलं उपास्य दैवत त्यांनी बनवलं. बाबासाहेबांचं दैवत कोणतं होतं? तर विद्या होती, ज्ञान होतं. ज्ञान हे पहिलं दैवत होतं. दुसरं दैवत होतं त्यांचं स्वाभिमान. त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरले नाही कुठल्या गोष्टीसाठी. कधी आपली मान झुकवली नाही, कधी लाचार झाले नाही, दीन झाले नाही, दुबळे झाले नाही, कधी माघार घेतली नाही, कधी हार मानली नाही. एवढे स्वाभिमानी होते. आणि त्याच्याही बरोबर त्यांचं शील खूप श्रेष्ठ होतं. शील चांगलं होतं म्हणजे काय? तर त्यांचं चारित्र्य चांगलं होतं. चारित्र्य चांगलं होतं म्हणजे काय? तर त्यांची वागणूक चांगली होती. आयुष्यात कधीही दारू पिले नाही, कधी बिडी सिगारेट ओढली नाही, कधी तंबाखू खाल्ली नाही. त्यांच्या आयुष्यात कोणतंही वाईट काम केलं नाही त्यांनी, कधी शिवी दिली नाही. त्यांचं चारित्र्य खूप सुंदर होतं. हत्या केली नाही, चोरी केली नाही, व्यभिचार केला नाही, खोटे बोलले नाही आणि कोणतंही व्यसन केलं नाही. हे जे शील होतं, शील, कोणताही भ्रष्टाचार केला नाही, उलट सर्वांना अधिकार मिळावे म्हणून, स्त्रियांना अधिकार मिळावे म्हणून हिंदू कोड बिलासाठी भांडत होते. त्याच वेळेला ओबीसीची जनगणना व्हावी म्हणून आणि सर्वांना हक्क मिळावेत म्हणून त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाला सोडलं, मंत्रिपदाचा त्याग केला. असे होते बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे त्यांचे जे शील आहे, शील हे त्यांचं दैवत आहे. त्यांचं दैवत आहे विद्या म्हणजे ज्ञान. त्यांचं दैवत आहे तो स्वाभिमान. तो स्वाभिमान आपण थोडासा घेऊया. त्यांच्यासारखं शीलवान होण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्यासारखं विद्येची उपासना करण्याचा प्रयत्न करूया. विद्येची पूजा करण्यासाठी 18 तास अभ्यास करायचे. 8 वर्षाचा अभ्यास त्यांनी 2 वर्षामध्ये पूर्ण केला होता. ज्या वेळेला ते अमेरिकेला गेले, त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी मदत केलेली, त्यांना राजर्षी शाहू महाराजांनी, त्याबरोबरच बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी सुद्धा त्यांना स्कॉलरशिप दिलेली होती. 25 रुपये स्कॉलरशिप घेऊन ते लंडनला शिकायला गेले होते, अमेरिकेला शिकायला गेले होते आणि त्या पैशावर ते तिथं शिकले. असे मोठे महाराज होते, दयाळू होते की त्या काळामध्ये त्यांच्या सहाय्यामुळं ते शिकू शकले. आणि त्या असं त्यांनी शिक्षण घेतलं की आज सुद्धा कोलंबिया युनिव्हर्सिटी असेल, लंडन ऑफ इकॉनॉमिक्स असेल, सर्व युनिव्हर्सिटीच्या पुढे त्यांचे पुतळे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत. कारण त्या जगातल्या सर्वश्रेष्ठ युनिव्हर्सिटीतून सर्वश्रेष्ठ विद्यार्थी म्हणून बाहेर पडले आणि ज्यांनी आयुष्यात फार मोठं सर्वश्रेष्ठ असं काम करून दाखवलं म्हणून त्यांचे पुतळे तिथे बांधलेले. आपण त्यांच्या चरित्रातून शिकत असताना त्यांचे जे चांगले गुण आहेत, शिक्षण कसं घ्यावं म्हणून त्यांचा विद्यार्थी दिन म्हणून त्यांचा आपण साजरा करतो. विद्यार्थी दिन साजरा करत असताना त्यांची गुण घ्यायची. चांगला विद्यार्थी बनण्यासाठी ते फार फार उपयुक्त आहे. शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. त्याबरोबर स्वातंत्र्य, समानता, बंधुभाव हा जपण्यासाठी स्वातंत्र्य पण जास्त देणं घातक असतं. समानता जास्त देणं, समतेचं जास्त देणं घातक असतं. म्हणून कायदा व्यवस्था असते. बंधुभावानं वागणं सुद्धा फार महत्वाचं असतं आणि त्यासाठीच पोलीस दलाची आवश्यकता असते. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडल्या. ते चांगले लेखक होते, चांगले त्यांच्या काळामध्ये पत्रकार म्हणून, संपादक म्हणून काम केलं,
अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केलं, धर्मशास्त्रज्ञ म्हणून काम केलं, समाजशास्त्रज्ञ म्हणून काम केलं, प्राध्यापक म्हणून काम केलं, वकील म्हणून काम केलं. त्याच्या आयुष्यात काय केलं नाही त्यांनी. ते चांगले शिल्प तयार करत होते, सारंगी वाजवत होते. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप कला त्यांनी जोपासल्या. वेगवेगळ्या भाषा त्यांना येत होत्या. 7 ते 8 प्रकारच्या भाषांवर प्रभुत्व होतं त्यांचं. अशा वेगवेगळ्या भाषा ते शिकलेले होते. आपल्याला आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करत असताना किंवा त्यांचा हा दिवस साजरा करत असताना त्यांचे जे चांगले गुण आहेत ते गुण आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि एक चांगला विद्यार्थी होण्यासाठी चांगल्या विद्यार्थ्याचे काय गुण असावेत ते गुण बाबासाहेबांना पाहिल्यानंतर निश्चितच प्रेरणादायी असं जगातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ज्ञानाची उपासना ज्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केली. अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आणि ते आपल्या सर्वांना वाचण्यासाठी आता उपलब्ध आहे. त्यांची भाषणं उपलब्ध आहेत. त्यांच्या संविधान सभेतल्या वेगवेगळी भाषणं उपस्थित आहेत. संविधानाच्या वेळेला त्यांनी जे केलेलं काम आहे ते सगळं ही रेकॉर्डिंग आता उपस्थित आहे. त्यांची सगळी पुस्तकं वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषांतरित झालेली आहेत. त्यांची 500 भाषणं आता उपलब्ध आहेत. आणि याच्यातून आपल्याला निश्चितच खूप काही शिकायला मिळतं, खूप काही प्रेरणा मिळत असते. आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या गोष्टी आहेत या. बाबासाहेबांचा जन्म आपण पाहिला की 14 एप्रिलला 1891 मध्ये. जसा शिवाजी महाराजांचा जन्म रायगडावर झाला, नाही शिवनेरीवर झाला आहे की नाही. शिवनेरी ही काय होता तर किल्ला होता, गड होता. तसं बाबासाहेबांचा जन्म हा महू मध्ये झाला. महू म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉरियर्स, लष्कराची छावणी होती. आणि त्या लष्करी छावणीमध्ये मानवतेसाठी लढणाऱ्या या योद्ध्याचा जन्म झाला. 1894 मध्ये सातारला ते आले, त्यांचं कुटुंब. कारण लष्करी सेवेतून त्यांचे वडील रिटायर झालेले होते. त्यामुळे ते दापोली सोडून ते साताऱ्यात आले. साताऱ्यामध्ये त्यांचं 1ली, 2री, 3री, 4थीचं शिक्षण झालेलं आहे. म्हणजे साताऱ्यामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यांच्या आईला मस्तकशुळाची आजार होता आणि त्यांची आई 1896 मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं. 1900 मध्ये 7 नोव्हेंबरला सातारा हायस्कूल मध्ये त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांचं नाव बदलण्यात आलं. त्यांच्या गुरुजींनी त्यांचं नाव बदललं. त्यांच्या गुरुजींचं नाव होतं कृष्णाजी केशव आंबेडकर. त्यांनी पाहिलं की बाबासाहेबांचं नाव हे आंबावडेकर असं होतं. कारण आंबावडे हे गाव होतं ना दापोलीच्या जवळचं. वरून त्यांचं नाव पण तसंच ठेवलेलं होतं, आंबावडेकर. त्यांचे गुरुजी म्हणाले, हे काय रे तुझं नाव आंबावडेकर, त्यापेक्षा माझं नाव कसं आहे आंबेडकर, मग माझं नावच तुला देऊन टाकतो. आणि त्याच्या गुरुजींनीच त्यांचं नाव बदललं रेकॉर्डचं आणि नाव दिलं आंबेडकर. म्हणजे गुरुजींचं नाव त्यांच्या शाळेच्या दप्तरात नोंद झाली. इंग्रजीच्या वर्गात 4थीची परीक्षा ते पास झाले आणि नंतर चांगलं शिक्षण आपल्या मुलांना मिळावं म्हणून सगळ्या आपल्या कुटुंबाला घेऊन त्यांचे वडील जे रामजी सुभेदार ते मुंबईला गेले. मुंबईला डबक चाळीमध्ये राहिले, एल्फिन्स्टन रोडवर. नंतर मराठा हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश केला. नंतर एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकले. ज्यावेळेला ते मॅट्रिकची परीक्षा पास झाली, 10वीची परीक्षा पास झाली, त्यावेळेला ते पहिले विद्यार्थी होते मॅट्रिक पास झालेले.
आणि त्यांचं अभिनंदन करण्याचा कार्यक्रम त्यांच्या गल्लीमध्ये त्या दगड चाळीमध्ये होता. बहादर सीके बोले आणि त्यांच्या खाली तो कार्यक्रम होता. त्यावेळेला त्यांचे गुरुजी पण त्यांना भेटायला आले होते आणि त्यांचे गुरुजी कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना एक पुस्तक भेट दिलेलं होतं. बुद्धाचं चरित्र नावाचं पुस्तक त्यांना भेट दिलं आणि 1907 मध्ये हा कार्यक्रम झाला. 23च्या वर्गात त्यांना एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. 1908 मध्ये 3 जानेवारीला त्यांचं लग्न झालं. त्यांचं लग्न रमाबाईंशी झालं. ते पण भाजी मार्केट मध्ये लग्न झालं. भाजी मार्केट मंडई होती. मंडईचा बाजार संपल्यानंतर संध्याकाळी त्यांचं लग्न झालं. बाजार बंद झाल्यावर पाऊस पडायला लागला. अशा वेळेला त्यांची प्रिव्हियसची परीक्षा पास झाली. प्रिव्हियसची परीक्षा पास झाल्यानंतर बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना मलबार हिलला त्यांची भेट झाली आणि त्यांनी मदत केली. त्यांना 25 रुपयाची स्कॉलरशिप त्यांना मिळाली. पण त्याच्या बदल्यात त्यांना बडोद्याला नोकरी करायचा करार झाला. तुम्ही शिकून या पण तुम्हाला बडोद्याला नोकरी करावी लागेल. ते हो म्हणाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी बी ए साठी प्रवेश घेतला. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र असे विषय घेतले. बीए ची परीक्षा पास झाली. आता ठरल्याप्रमाणे ते बडोद्याच्या महाराजांकडे नोकरीला गेली. जनरल कार्यालयामध्ये प्रोबेशनर म्हणून नोकरीला लागली. 75 रुपये पगार होता त्यांना त्यावेळेला. पण त्यांना खूप मानहानी होत होती. म्हणजे ते खालच्या जाती जन्माला आल्यामुळे त्यांना लांबून फायली फेकायच्या त्यांच्या टेबलवर. शिपाई सुद्धा त्यांना पाणी देत नव्हता. त्यांना कशीही बोललं जात होतं. त्यांची मानहानी होत होती. अपमान होत होता. त्याच काळात त्यांचे वडील आजारी पडले म्हणून ते 8 दिवसाची रजा काढून मुंबईला आले आणि 2 फेब्रुवारी 1913 त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर वडील सांगत होते जाऊ नकोस बडोद्याला, इथंच मुंबईमध्ये नोकरी कर. पण तरी सुद्धा पुन्हा बडोद्याला गेल्यानंतर बडोद्याच्या महाराजांनी सांगितलं ठीक आहे तू असं कर, अजून पुढचं शिक्षण घे. आणि 2 वर्षाची त्यांना स्कॉलरशिप मिळाली. करारानुसार शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 10 वर्ष बडोद्याची नोकरी करायची होती. ते न्यूयॉर्कला गेले. न्यूयॉर्क मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे, तिथं राज्यशास्त्राच्या शाखेत त्यांनी प्रवेश घेतला आणि ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी MA ची पदवी तिथं घेतली त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये. नंतर तिथं त्यांनी मानववंशशास्त्र या विषयावर शोध निबंध सादर केला. PhD च्या पदवीसाठी त्यांनी हिस्टॉरिकल अँड एनालिटिकल स्टडी नावाचा प्रबंध त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेला होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्यांसाठी प्रवेश घेतला. लंडन मधल्या ग्रेज इन मध्ये बॅरिस्टर साठी त्यांनी प्रवेश घेतला. लंडन विद्यापीठाकडून त्यांना थेट MSc ही पदवी मिळाली. MSc ला बसण्यासाठी डायरेक्ट MSc ला बसण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली होती. आणि वेगवेगळे शोध निबंध सादर केले. त्यामध्ये कास्ट इन इंडिया आहे, इंडियन अँटिक्वेरी आहे. पण स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम त्यांचा संपल्यानंतर क्लास सुरू आहे सर. तर ज्यावेळेला त्यांना स्कॉलरशिपची मुदत संपली, अर्धवटच अभ्यास सोडून त्यांना माघारी यावं लागलं आणि अटीनुसार बडोदा सरकारच्या अटीनुसार त्यांना तिथे नोकरी करावी लागली. 150 रुपये त्यांचा पगार होता त्यावेळेला.
त्यांना राहायला जागा मिळत नव्हती. बडोद्यामध्ये कोणी त्यांना राहायला ठेवत नव्हतं, कारण ते खालच्या जातीमध्ये जन्माला आलेले होते आणि म्हणून त्यांना कोणी. सर क्लास सुरू आहे. तर त्यांनी त्यावेळेला नाव बदलून सोराबजी म्हणून नाव घेतलं आणि एका पारशी घरामध्ये ते राहायला थांबले. कारण त्या माणसानं सांगितलं की तुम्ही पारशी म्हणून नाव दाखल करा, तरच तुम्हाला राहायला देतो आम्ही, आणि जास्त पैसे तुम्ही द्या, आमच्या म्हणजे राहण्याचे जे पैसे आहेत ते जास्त द्या. त्यांनी ते पैसे भरले, नाव बदललं, राहिले, तरी सुद्धा लोकांकडून त्रास झाला. त्यांना घरातून सगळं सामान बाहेर फेकण्यात आलं. रात्रभर ते रडत होते. एवढं आपण शिक्षण घेतलंय, एवढंही झालंय, तरी सुद्धा आपल्याला जातीच्या नावावर त्रास दिला जातोय. त्यानंतर मात्र उच्च शिक्षण घेण्यासाठी आता काय करायचं, त्यांनी ती नोकरी सोडावी लागली आणि नंतर मुंबईत आले. सिडनेहॅम कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून काम केलं त्यांनी. त्यावेळेला त्यांना 450 रुपये पगार होता. सिडनेहॅम कॉलेजमध्ये 450 रुपये पगारावर 1 वर्षासाठी नेमणूक झाली. त्यावेळेलाच त्यांनी मूकनायक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. नंतर कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक बहिष्कृत वर्गाची परिषद झालेली होती आणि त्या परिषदेमध्ये त्यांना बोलवण्यात आलं की एवढा शिकलेला, उच्च विद्या विभूषित असलेला, आणि त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी तिथं खूप चांगलं त्यांच्याबद्दल उद्गार काढलेले होते की हा हे तुमचे पुढं बहिष्कृत वर्गाचा उद्धार करतील, असं तुमचे उद्धारक तुम्हाला सापडलेत, असं उद्गार काढलेले होते. छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटायला मुंबईत जायचे. म्हणजे एवढं त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. नागपूरला सुद्धा छत्रपती शाहू महाराज एका परिषदेसाठी उपस्थित होते. शाहू महाराजांच्याच मुळे ते पुन्हा लंडनला राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेले. तिथं MSc ही पदवी त्यांनी मिळवली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून. ग्रेझिन मध्ये त्यांनी बॅरिस्टरचा अभ्यास त्यांनी केला. MSc सुद्धा लंडन विद्यापीठातूनच त्यांना मिळाली. डॉक्टर ऑफ सायन्स पदवीसाठी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध त्यांनी सादर केला. डॉक्टरेट करायची होती त्यांना अर्थशास्त्रामधून. जर्मनी मधल्या बॉन विद्यापीठातून त्यांनी DSc साठी प्रबंध सादर केलेला. बारॅटला ही पदवी जी आहे ती लंडन मधून त्यांना मिळाली. भारतामध्ये ज्यावेळेला ते पुन्हा आले त्यावेळेला ते बॅरिस्टर झालेले होते आणि भारतात आल्यानंतर त्यांनी वकिली करायला सुरुवात केली. पण एक खालच्या जातीमध्ये असलेली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे कोण वकिलीसाठी कोणी येत नव्हतं. काही बाबतीत मात्र त्यांनी लढा देऊन चांगली प्रकरणं आहेत ती हाताळली आणि वकिली सुद्धा दर्जेदार त्या काळामध्ये करून दाखवली. त्यांनी बहिष्कृत हितकांची सभा या नावाची संस्था 1924 मध्ये स्थापन केली. त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सोलापूरला त्यांनी पहिलं मोफत वसतिगृह सुरू केलं मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. आणि आपलं जे काम आहे ते काम सुरू केलं. ते म्हणायचे मी माझ्या लोकांच्या, आंधळ्या लोकांच्या हातातील काठी आहे. ज्यावेळेला ते सरकार नियुक्त सदस्य म्हणून मुंबई प्रांत विधान परिषदेवर त्यांची नेमणूक झाली, त्यावेळेला
मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी खूप कामं केलेली आहेत. त्याच काळामध्ये बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक सुरू केलं. समता समाज संस्थेची स्थापना केली आणि नंतर मग वेगवेगळे सत्याग्रह त्यांनी केले, ज्यामध्ये महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, अंबादेवी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, अमरावतीचा सत्याग्रह असेल, मुंबई महानगरपालिका कायदा जो आहे, नगरपालिका कायदा असेल, बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ ची स्थापना असेल, भारतीय समाज शिक्षण प्रसारक मंडळ, या दोन संस्था त्यांनी सुरू केल्या. मुंबईच्या विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून काम त्यांनी केलं. समता नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. सोलापूर आणि बेळगाव या ठिकाणी त्यांनी वसतिगृह सुरू केली. रत्नागिरीला तर त्यांनी शेतकरी परिषद संपन्न केलेली होती. स्वाभिमानी संरक्षण परिषदेचं अधिवेशन घेतलं. चौदार तळ खुलं झालं. पर्वतीला पुण्यामध्ये त्यांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केलेला होता. एकदा तर नाशिक आणि खानदेशाच्या दौऱ्यावर असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झालेला. 2 महिने ते जायबंदी झालेले होते. काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला, त्यावेळेला त्यांना दगडफेक झालेली, त्यांना सुद्धा ते सुद्धा जखमी झालेले होते. बहिष्कृत भारताचं पुन्हा जनता असं पाक्षिक त्यांनी नाव दिलं. गांधीजींबरोबर भेट घेतलेली होती, ती भेट खूप गाजलेली होती. वेगवेगळी अधिवेशनं घेतली. महात्मा गांधीजींबरोबर त्यांचा पुणे करार झाला. मुंबई विद्यापीठामध्ये कला आणि कायदा शाखेचे फेलो म्हणून त्यांची नेमणूक झालेली. ग्रंथसंग्रह तर एवढा जबरदस्त होता त्यांचा की दादरमध्ये त्यांनी ग्रंथांसाठी राजगृह नावाचं घर बांधलेलं होतं. ग्रंथांसाठी घर बांधणारे ते एकमेव अशी व्यक्ती आहे. शेतकरी वर्गाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी कुलाब्याला भाषण केलेलं आहे. ते अकॅडमिक काउन्सिल आणि सिंडिकेटचे सदस्य होते. शासकीय विधी महाविद्यालय जे आहे त्यामध्ये ते प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. संयुक्त अस्पृश्य परिषद जी पनवेलला झाली, त्या परिषदेचे सुद्धा ते अध्यक्ष होते. शीख मिशन परिषद अमृतसर या ठिकाणी सुद्धा ते सहभागी झालेले होते. संत परिषद एक झालेली होती, संत परिषद, त्या संत परिषदेचे अध्यक्ष होते. स्वतंत्र मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली. नंतर स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांच्या मजूर पक्षाचे 17 उमेदवार उभे केलेले 1935 ला, त्यातले 13 उमेदवार निवडून आलेले होते. म्हणजे 13 खासदार झाले होते त्यावेळेला त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे. फार मोठं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलं आणि त्यासाठी त्यांना सगळीकडे कौतुक होत होतं. 1938 साली त्यांनी शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा दिला, कारण सार्वजनिक जीवनात त्यांना खूप काम करायचं होतं. स्वतंत्र मजूर पक्ष असेल, गिरणी कामगार युनियन असेल, या सर्वांचे कामगार नेते म्हणून बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्ध झाले. ज्या आता प्रसूती रजा मिळतात, वेगवेगळ्या कामाचे तास कमी झालेले आहेत, हे सगळं त्यावेळी कामगार नेते असताना त्यांनी खूप मोठं काम केलं, त्याचा परिणाम आहे. बाबासाहेबांनी वेगवेगळं फेडरेशन वर्सेस फ्रीडम या विषयावर त्यांनी भाषण दिलेलं होतं. दारूबंदी विषयी भाषण दिलेलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची भाषणं प्रसिद्ध आहेत, जशी विजापूरचं फलटणचं भाषण असेल, म्हणजे 500 वेगवेगळी भाषणं त्यांची प्रसिद्ध आहेत आतापर्यंत. सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा मुंबईत भेट झालेली होती. त्याबरोबरच गाडगे महाराजांचं बाबासाहेब आंबेडकरांवर फार मोठं प्रेम होतं. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ त्यांनी लिहिला. बाबासाहेबांच्या आयुष्यात खूप ग्रंथ झाले. राष्ट्रीय संरक्षण सल्लागार मंडळाच्या दिल्लीच्या अधिवेशनात ते होते.
त्यांच्या अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना त्यांनी केली. समता सैनिक दल सुरू केलं. कामगार व्यवस्थापन आणि सरकार जी आता जिल्हा सेवा नियोजन केंद्र होती त्यासाठी सुद्धा त्यांचंच फार मोठं योगदान आहे. कामगार मंत्री असताना खाणीमध्ये उतरून खाणीची तपासणी त्यांनी केलेल्या होत्या. त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठं काम त्यांच्याकडून झालं. थॉट्स ऑन पाकिस्तान असेल, पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया असेल, अनेक ग्रंथ लिहिले. आज कामगारांना जो विमा मिळतो किंवा रोजगार योजना आहे, एम्प्लॉईज ऑफ एक्सचेंज आहे, या सगळ्या गोष्टी त्या काळात झाल्या. आपली जी बँक आहे, राष्ट्रीयकृत जी बँक आहे, ती बँक बँकेची निर्मिती सुद्धा, रिझर्व्ह बँकेची निर्मिती सुद्धा त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारावर झालेली आहे. वेगवेगळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. मिलिंद महाविद्यालय सुरू केलेलं आहे. सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केलेलं आहे. त्यांच्या काळामध्ये त्यांनी खूप गोष्टी केल्या. मसुदा समितीचे अध्यक्ष होते. याच्यातून त्यांना भारताचं संविधान लिहिण्याची संधी मिळाली आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी काम करता आलं त्यांना. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत लेखन करून अभ्यासपूर्ण असं जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान त्यांनी तयार केलं. महिलांच्या प्रगतीसाठी त्यांनी हिंदू कोड बिल लिहिलं. ते हिंदू कोड बिल मांडलं सर्वांच्या समोर. महिलांना सगळे अधिकार मिळावेत यासाठी ते हिंदू कोड बिल होतं. फेडरेशनच्या माध्यमातून खूप मोठं काम त्यांनी उभारलं. औरंगाबादला जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी होती त्याच्यातून त्यांनी खूप मोठं काम सुरू केलं. सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबईमध्ये हे कॉलेज त्यांनी सुरू केलं. आयुष्यामध्ये एवढं मोठं काम फारच कमी लोकांनी केलं असेल. म्हणजे खूप काही केलं. वेगवेगळे वर्तमानपत्र चालवणं असेल, वेगवेगळी विद्यालय चालवणं असेल, शेवटी धर्मांतराचं काम करून त्यांनी एक धर्म क्रांती सुद्धा केली, राजकीय क्रांती केली, सामाजिक क्रांती केली, आर्थिक क्रांतीसाठी सुद्धा आर्थिक विद्यालय सुरू केलेली आहेत. बीसीसी लंडन मध्ये, व्हॉइस ऑफ अमेरिका मध्ये वेगवेगळ्या ठिकाणची त्यांची भाषणं फार प्रसिद्ध आहेत. बाबासाहेबांचे जे कार्य आहे ते देशाला फार मोठं आहे आणि या कार्याला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी, त्यांच्यासारखी प्रेरणा घेण्यासाठी आपण आजचा दिवस त्यांच्या विचारांच्या सोबत त्यांचं चिंतन करण्यासाठी घालवतो. संध्याकाळी तुमची भाषणं होणार आहेत. त्या भाषणामध्ये त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांच्या आईचं नाव काय, पत्नीचं नाव काय, किंवा त्यांच्या आयुष्यातली कामं असतील, तुम्ही जी आता ऐकलेली कामं आहेत त्यातली काही कामं असतील, किंवा त्यांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग असेल, त्यांच्या आता दूरदर्शनवर मालिका होती, किंवा द ग्रेटेस्ट इंडियन म्हणून त्यांना मिळालेला पुरस्कार असेल. संपूर्ण भारतातून द ग्रेटेस्ट इंडियन असा पुरस्कार त्यांना बहाल झाला. भारतरत्न म्हणून त्यांना सन्मानित केलं. आणि जगातल्या सर्वात श्रेष्ठ विद्वानामध्ये त्यांची गणना केली जाते. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये त्यांचा पुतळा उभारून प्रथम क्रमांकाचे विद्वान म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो. अनेक देशामध्ये वंचितांच्या लढ्यासाठी त्यांचा आदर्श समोर ठेवला जातो. न्याय, स्वातंत्र्य, बंधुता आणि समता यांच्या स्थापनेसाठी वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये त्यांचा आदर्श समोर ठेवून वेगवेगळे लढे लढले जातात. आणि त्यासाठी आजचा दिवस त्यांना अभिवादन करण्याचा आहे की